नमस्कार शेतकरी मित्रांनो, दर्जेदार आणि जातिवंत वेलकम शेतीचे पपईचे रोप घेण्यासाठी आपण विघ्नहर्ता हायटेक नर्सरी यांचा आपण आता परिचय जाणून घेऊ. शेळके साहेब नमस्कार. हां नमस्कार. आपला परिचय सांगा ना. अभिजित शेळके, विघ्नहर्ता हायटेक नर्सरी, छैल, साक्री. हां साक्री. आपण वेलकम 46चे उत्तम दर्जेदार पपईचे रोप बनवतो आणि जसं शेतकऱ्यांना पण तुम्ही माहिती देतात, मार्गदर्शन करता. माहिती देऊन देतो. तुम्ही रोप जे बनवलं आहे एक मिनिट आम्हाला दाखवून द्या. विघ्नहर्ता हायटेक नर्सरी, छैल, तालुका साक्री, जिल्हा धुळे. शेळके साहेब एक रोप दाखवा ना तुमच्या हातात धरून. तुम्ही इलीपॉटमध्ये रोपं तयार करताय. इलीपॉटमध्ये. आणि बघा किती खाली मुळवा पण जबरदस्त आहे आणि स्टम रोप देताना असा तपकिरी कलर आला पाहिजे. हा स्टम महत्वाचा आहे. हे लागवड योग्य एकदम परफेक्ट रोप आहे. 45 ते 50 दिवसाचं रोप परफेक्ट. 50 दिवसाचं. आता आपण प्रगतशील शेतकरी आमचे परम मित्र बंडू काटे, गाव बिलखेडा यांच्या शेतामध्ये हे आता रोप उतरलेलं आहे. आज लागवडीसाठी आलेलं रोप आहे. लागवड कशी करावी ते पण आपण शेतकऱ्यांना दाखवून दिलेलं आहे. खूप सुंदर प्रकारचं असं रोप आहे. छान रोप एकदम. बडूदा, हे जे रोप आलं आहे हे तुम्ही आतापर्यंत 2 वेळा रोप आलं आहे तुमच्याकडे, बरोबर. हां. तर आता हे जे रोप आलेलं आहे तुम्हाला, हे कसं वाटलं रोप? त्या रोपापेक्षा हे चांगलंच वाटतंय. चांगलं रोप वाटतंय, एकदम भारी क्वालिटी. हे वेलकम 46चं रोप आहे. बरोबर. आणि ही वेलकम 46 व्हरायटीमध्ये असं गुणधर्म आहे, हिचा बेस ही पहिले तयार करते. अच्छा. म्हणून हिचं जे रोप आहे ना असं मंद गतीने वाढतं आणि तिचा स्टम तयार करतं, नंतर त्याची वाढला सुरुवात करतं. हे वेलकम 46 म्हणजे खासियत आहे. त्याचमुळे तुमचा अनुभव आहे म्हणून आम्ही ही व्हरायटी शेतात लावण्यासाठी यूज करतोय. पण आता बघू पुढे कशा पद्धतीने आहे. शेळके साहेब, आता वेलकम 46 बद्दल तुमचा काय अनुभव आहे 3-4 वर्षाचा? ही व्हरायटी शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. त्याचं कारण असं आहे की ही व्हरायटी बाकीच्या व्हरायट्यांपेक्षा 1-1.5 महिना प्लसमध्ये म्हणजे लवकर चालू होऊन जाते आहे. हां. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस फळाचं आपण वजन जर केलं तर बाकीच्या व्हरायट्यांपेक्षा थोडं का होईना जास्त आहे. जर आपण 10 टनाची गाडी भरली तर 11-12 टन आरामशीर एक अंदाजाने ती येऊन जाते. हां. वजनाला सुद्धा चांगले आहे. व्हायरसला लवकर बळी पडत नाही आहे ही व्हरायटी. आणि माल तिचा खालूनच लागतो. आणि माल हा सुरुवातीपासूनच जो असा दांडा सुरुवातीपासून जमिनीपासून लागत जातो. हा जो फोटो आहे ना, हा ओरिजिनल फोटो यांच्याच मित्र आहेत शेतकरी साक्री तालुक्यातले, त्यांच्या शेतातला हा ओरिजिनल फोटो आहे. बघू आता फोटो काय, आता आपण ओरिजिनल करतोय. ऑरिजिनल आता समजून जाईल. बरोबर. जर ऑरिजिनल असेल तर ऑरिजिनलच राहील. ओरिजिनलच राहील, विषय नाही, सांगायचं कामच नाही. धन्यवाद.